नमस्कार मंडळी, मी वनिता पाटील मायले किट्टामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आज आपण बनवणार आहोत मावा केसर मलाई कुल्फी। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात। मी इथे एक मोठी कढाई गॅसवर ठेवलेली आहे। आता 1 लिटर फुल फॅट मिल्क घ्यायचं। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि हे दूध आपण कलत्याच्या सहाय्याने मध्ये मध्ये हलवत राहायचं, कारण खाली जी साय असते ती लागता कामा नये। या मलाई कुल्फीमध्ये आपण वेलची घालणार आहोत, म्हणून मी ते 10-12 वेलची सोलून छान खलबत्त्यामध्ये कुटून घेत आहे। मीनवाईल इकडे आपलं दूध उकळत आहे। आता इथे मी साधारण 100 ग्रॅम साखर घालत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी किंवा जास्त करू शकता। एक साधारण 1 वाटी साखर घालायची आणि 100 ग्रॅम इथे मी मावा घेतलेला आहे। तो मावा असा कुस्करून या दुधामध्ये घालायचा। आता यामध्ये आपण घालूयात केसराच्या काड्या। या दुधाची क्वांटिटी आपल्याला ऑलमोस्ट अर्धी करायची आहे, त्यामुळे हे मीडियम गॅसवरच उकळून द्यायचं आणि खलता सारखा असा हलवत राहायचा, म्हणजे बाजूला जे साय लागलेली असते ती सुटते। आता आपण 1 कप दुधामध्ये 2 मोठे चमचे भरून कॉर्नफ्लॉवर घालायचं। कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे दूध छान घट्ट होतं। तुम्ही जर उपवासासाठी करत असाल कुल्फी तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर वर्जही करू शकता, कॉर्नफ्लॉवर नाही घातलं तरी चालेल। आता ही कॉर्नफ्लॉवरची सरी या दुधामध्ये घालायची। तुम्ही पाहू शकता या दुधाचा कलर चेंज झालेला आहे। आपण केसर घातलं त्यामुळे प्रॉपर मलाई कुल्फीचा जो कलर आहे तो कलर आता आलेला आहे। आता आपण घालूया कुटून घेतलेली इलायची पावडर। आता हे दूध छान घट्ट झालेलं आहे। तुम्हाला कन्सिस्टन्सी दिसत असेल, बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। आता आपण यामध्ये घालूया बारीक चिरून घेतलेले ड्रायफ्रुट्स। मी इथे बदाम काजूचे काप घालत आहे। हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। आता आपण चेक करायचं। चेक करण्यासाठी या कलथेला असं बोटाच्या साहाय्याने खाली रेष ओढायची। ही रेष अगदी प्रॉपर गेलेली आहे, म्हणजे आपलं मिश्रण प्रॉपर घट्ट झालेलं आहे। आता या स्टेजला मी गॅस बंद करत आहे। सुगंध तर अगदी अप्रतिम येत आहे। मी गॅस बंद केलेला आहे। आता आपण हे मिश्रण छान थंड करून घेऊयात। तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता, कसं दाटसर झालेलं आहे ते। आता हे मिश्रण थंड झालेलं आहे। थंड झाल्यावर हे मिश्रण अजून घट्ट होतं। आता हे मिश्रण आपण मिक्सर मधून एकदा काढून घेणार आहोत, म्हणजे जर काही गाठी राहिल्या असतील, मिश्रणाच्या कॉर्नफ्लॉवरच्या गाठी बनल्या असतील तर त्या छान मोकळ्या होतात आणि हे मिश्रण अगदी एकसंध पातळ होतं। आता हे कुल्फीचं मिक्सर मी कपामध्ये ओतत आहे। माझ्याकडे हे चहाचे कप आहेत, या कपामध्ये मी ओतणार आहे। हे तुम्ही पाहू शकता मगाशी किती घट्ट दिसत होतं आणि मिक्सर मधून फिरवल्यावर याची कन्सिस्टन्सी बघा कशी पातळ झालेली आहे। आता या कपांना वरती आपण प्लास्टिकचा कागद लावून घेणार आहोत आणि रबर लावणार आहोत। तुमच्याकडे फॉइल पेपर असेल तर तुम्ही फॉइल पेपरही लावू शकता। मी साधा आपली प्लास्टिकची पॉलिथिनची पिशवी होती ती कट करून घेतलेली आहे आणि ती लावणार आहे।
याला कव्हर करायचं कारण वरती बर्फाचा थर साचला जातो, बर्फाचे छोटे छोटे क्रिस्टल जमा होतात, म्हणून आपण हा प्लास्टिकचा कव्हर त्याला लावायचा। हे 3 पूर्ण कप भरलेले आहेत 1 लिटर दुधामध्ये आणि थोडंसं उरलेलं मिश्रण मी हे एका पेल्यामध्ये ओतून घेत आहे। तर हे पहा 1 लिटर दुधामध्ये आपलं एवढं मिश्रण तयार झालेलं आहे कुल्फीचं। आता आपण फ्रीजमध्ये हे कप ठेवून देऊयात। दहा ते 12 तास आपण ही कुल्फी सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत। मम्मा आईस्क्रीम तर मंडळी, वेदांनी ही कुल्फी खाऊन पाहिली, मीही खाऊन पाहिली, अगदी अप्रतिम झालेली आहे। आता कुल्फी आपण या कपामधून काढून घेणार आहोत, म्हणून मी असं एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि 1-2 सेकंद मी असं यामध्ये हे कुल्फी मोल्ड बुडवून ठेवणार आहे आणि आता सुरीच्या सहाय्याने मी ह्या बाजू मोकळ्या करून घेत आहे। तुम्ही पाहू शकता आता कुल्फी निघत आहे सुरीच्या सहाय्याने। तर मंडळी, अशा पद्धतीने मी मावा केसर मलाई कुल्फी घरच्या घरी केलेली आहे। तुम्हीही अशा प्रकारे घरी नक्की करून पहा आणि मला कमेंटद्वारे कळवा कशी झाली येते। आणि हो मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल मायलेक कट्टाला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल। मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सकट। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा। बाय बाय। just wow.